ठरलं तर मग फायनली मालिका प्रेक्षकांनो एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहतोय की सायलीला तर समजलेलं आहे की तीच खरी तन्वी आहे. पण असा एक पॉइंट आलाय की तिच्या मनातली भीती आता तिला आपणच खरी तन्वी आहोत आणि घरच्यांनी आपल्याला एक्सेप्ट नाही केलं तर आपण सांगितलं की आपण तन्वी आहोत आणि घरचे नाही म्हणाले तर ही ज्या वेळेला भीती आता मनामध्ये दाटून आले त्याच वेळेला असा काहीतरी प्रकार घडलाय की आता अर्जुनला समजलेलं आहे की सायलीच खरी तन्वी आहे. कारण आता सायलीने अशी काही गोष्ट त्याला एकांतामध्ये सांगितलेली आहे जी गोष्ट फक्त आणि फक्त तन्वीलाच माहिती असण्याची शक्यता आहे. बस फक्त आणि फक्त तन्वीच ही गोष्ट सांगू शकते आणि ते ऐकल्यावरती अर्जुनला समजलंय की या सगळ्यामध्ये सायलीच खरी तन्वी आहे. मग अशा पद्धतीने घरच्यांच्या समोर आता ते सत्य आणलेलं आहे की त्यानंतर घरच्यांनी सायलीच खरी तन्वी आहे हे एक्सेप्ट केलंय आणि त्यानंतर सायलीचा स्वीकार केलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे प्रेक्षकांनो आपण पाहिलं की सायली आता उठून बसलेली आहे आणि सगळेच जण तिच्या दिमतीला हजर आहेत. काय झालं सायली? अगं अचानकपणे तू अशी अस्वस्थ का पडलीस? नक्की काय झालं? असं म्हणत जो तो आता सायलीची विचारपूस करत आहे. सायलीला काहीच कळत नाहीये की आपल्यासोबत काय होतंय आणि त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते मी मधुभाऊंकडे गेले होते आणि तिने सगळा प्रकार सांगितल्यावरती मात्र आता जो तो तिच्याकडे अविश्वासाने पाहायला लागलाय आणि हे सायलीला खूपच मनाला धक्कादायक वाटत आहे. सायली आता विचार करते तुम्ही असे का पाहताय? मी खरंच जे काही सांगते आहे ते सत्य आहे. मी मधुभाऊंकडे गेले होते. मधुभाऊ मात्र आता इकडे मला असं म्हणाले की सायली तूच खरी तन्वी आहेस. यावरती आता इकडे जो तो सायलीला म्हणायला लागतो सायली अगं तू जास्त विचार करत होतीस ना म्हणून आता तू सारखं तन्वी तन्वी करतेस ना म्हणून तुला असं वाटतंय. मधुभाऊ तर आता बोलत सुद्धा नाहीये. मग असं असताना मधुभाऊ तुला आता कसं काय सांगणार आहे? यावरती सायली म्हणते मधुभाऊ जरी बोलत नसले ना तरी त्यांची माझी कोड लँग्वेज आहे आणि या कोड लँग्वेजमुळे आता मला इकडे मधुभाऊ काय बोलतात हे नक्कीच समजतं. आणि यावरती रविराज म्हणतात सायली तू उगाचच ना आमच्या भावनांशी खेळू नकोस. आम्हाला या सगळ्यामध्ये तन्वीची आशा आहे. तन्वी येईल म्हणून आता आम्ही तिची वाट पाहत आहोत. पण खरं सांगायचं तर आता तू आमच्या भावनांशी जो काही खेळ खेळतेस ना तो खेळ आम्हाला अजिबात आवडत नाहीये. काहीही झालं ना तरी आमच्या भावनांशी हा खेळ खेळणं आता तू बंद कर. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते नाही मी खरं तेच तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मधुभाऊंनी मला आता जे काही सांगितलं ना ते आता मी फक्त तुम्हाला सांगते आहे. मला खरं तर इतके दिवस वाटतच होतं की मीच खरी तन्वी आहे पण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यावरती रविराज प्रतिमा सगळेजण चिडतात आमच्या भावनांशी खेळण्याचा आम्ही तुला अधिकार दिलेला नाहीये. तन्वी नावाचा चॅप्टर आता आमच्या आयुष्यातून आम्ही क्लोज करून टाकलेला आहे. तू आम्हाला खुश करण्यासाठी किंवा आता आम्हाला बरं वाटावं या कारणासाठी हे सगळं जर का आता करत असशील ना तर मात्र आम्ही आता हे एक्सेप्ट करणार नाही. असं म्हटल्यावरती सायली आता बिचारी एकदम भांबावून गेलेली आहे. तिला कळतच नाहीये की हे लोक माझ्यासोबत असं का वागतायत. आणि आता तिकडे अर्जुन सुद्धा त्यांच्यामध्ये रीला रिओढतोय आणि अर्जुन आता सांगायला लागतोय की सायली बास कर बरं हे सगळं. तुझं काय झालंय माहितीये का? तू अति विचार करत होतीस आणि अति विचार करत असल्यामुळेच तुला आता हा सगळा प्रकार वाटत आहे की तूच खरी तन्वी आहेस, तूच खरी तन्वी आहेस. हा अतिविचारांचा परिणाम आहे असं मला वाटत आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते नाही अर्जुन सर बाकी कोणी विश्वास नाही ठेवला तरी तुम्ही विश्वास ठेवा. मी मधुभाऊंच्या इकडे गेले होते आणि मधुभाऊ मला आता हे सगळं सांगत होते. मी मधुभाऊंच्या इथे गेले आणि त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या. याच्यावरती तरी तुमचा विश्वास आहे का? अर्जुन म्हणतो अजिबात नाही. आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतो सायली तुला आरामाची गरज आहे. अश्विन अरे बघ ना काय असं होतं का? म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये आता वरती खालती काही हार्मोन्स होत असतील तर त्यामुळे असे काही घटना घडलेली आहे का? तू बघ ना अश्विन तू बघ ना. यावरती सायली म्हणते बाबा अहो तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. कुणीच आपल्यावरती विश्वास काही ठेवायला तयार नाही म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सायलीला खूपच वाईट वाटायला लागलेलं आहे. आणि सायली या सगळ्यामध्ये विचार मात्र करायला लागते हे काय चाललंय माझ्यासोबत. आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणता सायली तू आराम कर. बरं हे सगळं चालू सायली आता धडकन झोपेतून उठते. म्हणजे आतापर्यंत जे तिने पाहिलं होतं ते आता फक्त आणि फक्त एक स्वप्न होतं आणि हे स्वप्न मात्र आता इकडे. आणि त्यानंतर सायली शुद्धीवरती येते. शुद्धीवरती आल्यावरती सायली आता एकदम आपण स्वप्न बघितल्याचं तिला कळतं.
या लोकांना आपण सांगितलं नाही ते बरंच झालं. आपल्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाहीये हे तिला समजलेलं आहे आणि आता इकडे ती विचार करते, नाही नाही, मी कुणालाही काहीही सांगणार नाहीये. मी जर का कुणाला काही सांगितलं आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जर का मला आता या सगळ्यामध्ये हे केलं तर नाही नाही, मी आता माझ्यावरती जर का विश्वास ठेवला नाही तर नाही, मी काहीही बोलणार नाहीये, मी काहीही करणार नाहीये. आणि ती काही सांगत नाही. आणि मग त्यानंतर प्रतिमा म्हणते, काय ग सायली, अगं काय झालं? आणि त्यावरती आता मात्र, अगं तू आलीस आणि अचानकपणे असं तुला का झालं? यावरती सायली आता काहीच बोलत नाहीये. अर्जुन म्हणतो, सायली अगं सांग ना काय झालं? तू मधुभाऊंना भेटल्यावरती असं तुला काय झालं? मधुभाऊ काही तुला बोलले का? मधुभाऊंनी काही आता हे केलं का? यावरती सायली काहीच बोलत नाहीये. आणि त्यानंतर सुमन म्हणते, अगं सायली तू आलीस ना त्यावेळेला तुझी अवस्था एकदम बिकट होती. आता कळतच नाहीये की तुला कसं हे करायचं. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे म्हणजे वहिनींनी डॉक्टरांना बोलवलं आणि तुझ्यावरती उपचार केले. पण तू कसलं टेन्शन घेतलेस का? सायली सांगते, नाही मी ठीक आहे, मला फक्त मधुभाऊंचं टेन्शन आलं होतं की मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता मात्र बरं वाटेल का, किंवा मधुभाऊ मात्र आता स्वतःला त्रास करून घेतील का, असं मला उगाचच वाटत होतं आणि त्याचमुळे हे सगळं घडलं. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, सायली उगाचच चिंता करू नको, असं काही होणार नाहीये, सगळं सगळं काही ठीक होणार आहे. तू उगाचच या सगळ्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर मला उद्या देवळामध्ये घेऊन चलाल का? माझं मन खूपच अस्वस्थ आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर, तू उद्या तयार राहा, मी तुला घेऊन येतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली विचार करते आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे दुसऱ्या दिवशी तिला न्यायला आलेला आहे. अर्जुन आता सायलीला देवळात न्यायला आलाय आणि अर्जुन बाहेर गाडी पार्क करेपर्यंत सायली तिकडे आतमध्ये आलेली आहे. सायली ज्या वेळेला आतमध्ये येते आणि त्याच वेळेला सायली आता देवाच्या इथे घंटा वाजवत आहे. आणि सायली आता या सगळ्यामध्ये घंटा वाजवत असताना मात्र आता इकडे ती सांगत आहे, का मी तन्वी आहे हे मला समजले असलं तरी सुद्धा मी आता घरच्यांच्या पर्यंत हे सत्य का पोहोचवू शकत नाहीये. मला खरंच कळत नाहीये काय करू मी. मला आता घरच्यांच्या पर्यंत हे सत्य पोहोचवायचं आहे. काय करू काय करू असं म्हणत मात्र आता ज्या वेळेला सायली इकडे आहे आणि त्याच वेळेला अर्जुन गाडी पार्क करून तिकडे आता आलेला आहे. जेव्हा अर्जुन गाडी पार्क करून आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सायली खूपच इमोशनल झाले आणि ती आता सांगत आहे, मीच खरी तन्वी आहे, मीच खरी तन्वी आहे. अर्जुन तिकडे आलाय आणि सायली काय झालंय, काय इतके देवाची घंटा आता तू वाजवत आहेस? यावरती सायली सांगते, अर्जुन सर बाकी कोणी नाही ठेवला तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास आता इकडे ठेवाल ना? असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली तर अर्जुन सांगायला लागतो, मी तुझ्यावरती कधी नाही विश्वास ठेवला, मी तुझ्यावरती नेहमीच विश्वास ठेवलेला आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे माझा तुझ्यावरती 100% विश्वास आहे. सांग ना काय प्रॉब्लेम आहे, तू मला बोलू शकतेस सायली. असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते, अर्जुन सर मी मधुभाऊंच्या इथे गेले होते आणि जो आवाज प्रतिमा त्यांनी मला छोट्या तन्वीचा दाखवला होता ना, तो आवाज मला आता इकडे कानावरती पडल्यावरती मला असं वाटलं की तो माझाच आवाज आहे. म्हणून त्या आवाजाचं रेकॉर्डिंग घेऊन मधुभाऊंकडे गेले. मधुभाऊंना मी हॉस्पिटलमध्येच तो आवाज ऐकवला आणि त्यानंतर मात्र आता मी छोट्या तन्वीचा फोटो घेऊन त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांना विचारायचा प्रयत्न केला, मधुभाऊ सांगा ना मीच तन्वी आहे का, मीच तन्वी आहे का? तर मधुभाऊंनी डोळ्यांनी उघडझाप केली. आता मी हे सगळं कालच घरच्यांना सांगणार होते, पण या सगळ्यामध्ये मला आता असं वाटलं की कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, कुणीही तुझ्यावरती विश्वास ठेवो किंवा न ठेवो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू जर का आता इकडे बोलत आहेस ना तर मात्र मी या सगळ्यामध्ये 100% विश्वास ठेवणार की तू खरं बोलती आहेस. काहीही झालं तरी तुझ्या बाबतीत आता माझ्या बाबतीत तू कधी खोटंच बोलू शकणार नाहीस याची मला खात्री आहे. सायली सांगते, खरंच अर्जुन सर? यावरती अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, मग घरच्यांना कसं पटवायचंय? यावरती अर्जुन म्हणतो, तुझा तळपाय दाखव की. यावरती सायली तळपाय दाखवते तर अर्जुन म्हणतो, याला काही भाजलंय का? यावरती सायली सांगायला लागते, हो अर्जुन सर. अर्जुन म्हणायला लागतो, तू काळजी करू नकोस, तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि भाजल्यानंतर पण तुझ्या पायाच्या इथे आता साधारण तो डाग दिसतोय ना, हीच खूण पुरेशी आहे. आणि हा पाय भाजला कसा? यावरती ती सांगायला लागते, प्रियाने तवा ठेवला होता लोणच्याचा मसाला भाजताना आणि त्यावरती पाय पडला. अर्जुन म्हणतो, मग तिने मुद्दामच तो तवा ठेवलेला असणार आहे, कारण आता तिने तुझं गाठोडं इकडे आता हे केलेलं असणार आणि गाठोडं तिचं आता तिने चोरलंय हे समोर यायला नको, किंवा आता तू खरी तन्वी आहेस
हे समोर यायला नको म्हणून तिने हा सगळा प्रकार केलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, हो बरोबर आहे, तूच तन्वी असणार आहेस, म्हणूनच तिने हा सगळा प्रकार केलेला असणार. आणि असं म्हटल्यावरती सायली सांगते, अर्जुन सर, घरच्यांना हे सगळं तुम्हाला सांगायला लागणार आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, हो आत्ताच्या आत्ता आपण घरी जायचं आहे आणि त्यानंतर सगळं घरच्यांना मी स्वतः सांगणार आहे, तू चिंता अजिबात करू नको. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन या दोघांना आता ही गोष्ट कळलेली आहे. जी गोष्ट आतापर्यंत फक्त सायलीला माहिती होती, ती गोष्ट आता इकडे अर्जुनच्या समोर आले आणि तिच्या पाठीशी एक भरभक्कम आधार आता उभा राहिलेला आहे. अर्जुन घरच्या सगळ्यांना सांगण्यासाठी सज्ज झालाय की सायलीच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो, एक गोष्ट सांगू का, मला खात्री आहे तू खरं बोलतेस, पण ज्या वेळेला आता इकडे म्हणजे तू जात होतीस आणि त्याच वेळेला तू तिकडून जात असताना अचानकपणे तू आता मला जायचं नाही असं जेव्हा म्हणायला लागलीस, त्यावेळेला आता इकडे मी तुझ्या हातामध्ये काय दिलं होतं. यावरती सायली आता सांगायला लागते, ते एक खेळणं होतं आणि ते खेळणं घेऊनच आता इकडे मी गेले होते. अर्जुन आता सांगायला लागतो, बरोबर आहे, ते खेळणंच होतं. माझी तर 100% खात्री पटले की तूच खरी तन्वी आहेस. मला असं वाटत होतं की उगाचच तू आता काहीतरी स्वतःच्या मनामध्ये खेळ तयार करतेस की काय, पण नाही, तूच खरी तन्वी आहेस आणि आता हे सत्य मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. असं म्हणत अर्जुन आता घरी. आणि त्यानंतर मात्र आता घरच्या सगळ्यांना खूपच काळजी लागून राहिली होती की सायली कुठे गेले, अर्जुन कुठे गेलाय. त्यांना काही कळायलाच मार्ग नव्हता. आणि त्याच वेळेला अर्जुनने एंट्री केलेली आहे. अर्जुन ज्या वेळेला एंट्री करतो आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे कल्पना सांगायला लागते, अरे तुम्ही कुठे गेला होतात, काय चाललंय तुमचं. म्हणजे अर्जुन, तुला सुद्धा कळत नाहीये का, कालच तिची तब्येत आता खराब झाली होती आणि कालची तिची तब्येत खराब झाली आणि आज आता तू या सगळ्यामध्ये तिला आणि त्यानंतर अर्जुन आता सायलीला घेऊन एंटर करत असताना तो म्हणतो, मम्मा थांब, मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. प्रतिमा त्या आलेली आहे का. यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते, हो प्रतिमा आलेली आहे, बोल ना काय झालंय तू. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतोय, सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघा. आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतोय सगळी कर्मकथा. अर्जुन सांगतोय कशा पद्धतीने काय प्रकार घडलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये इकडे आता सांगत आहे की कशा पद्धतीने मधुभाऊंनी तिला आता सांगितलंय. आणि तुला माहितीये का मम्मा, तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे असं म्हण. आणि त्यानंतर मात्र आता इकडे प्रतिमा आपल्या मुलीला मिठी मारते, मला हे आधीपासूनच माहिती होतं, मला याची गोष्ट आधीपासूनच माहिती होती आणि मला वाटतच होतं की तूच माझी तन्वी आहेस असं म्हणत प्रतिमाने मिठी मारले. एका झटक्यात घरामधले सगळे गैरसमज दूर झालेत आणि या घराला तन्वी किल्लेदार ही भेटलेली आहे, जी आजची अर्जुन सुभेदार आहे. आता इकडे पूर्णाजीच्या येण्याची बाकी आहे. पूर्णाजी आल्यावरती आता मात्र सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष होणार. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता मात्र सायलीच्या आयुष्यातील सायली हे नाव पुसून आता तन्वी हे नाव येणार आहे. आणि त्यानंतर मालिकेमध्ये काय टर्निंग पॉइंट येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो सगळं पाहायला मिळणार आहे.